नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेकाळी कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मॅथमॅटिक लॉजिक मधला मिसलेस एक्सरसाइज 1 याच्यामध्ये सुरुवातीला आपण मॅथमॅटिक लॉजिक या चॅप्टरचा आपण सुरुवातीला बेसिक घेऊ. ओके, त्या बेसिकमध्ये तुम्हाला मी 15, 20, 25 मिनिटं वगैरे बेसिक सांगेल. त्याच्यानंतर आपला पहिला क्वेश्चन आहे, त्याच्यामधले आपण 2 क्वेश्चन आज घेऊ आणि उरलेले एक्झाम्पल आपण जे उरलेले आहेत आपले 2च्या नंतरचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण उद्या घेऊ. ठीक आहे, आज आपण ह्या बेसिक मध्ये मॅथमॅटिक लॉजिक मध्ये पहिल्यांदा स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण शिकू. आता बघा, स्टेटमेंटला दुसरे एक नाव आहे प्रिपोजिशन. काय नाव आहे त्याला? प्रिपोजिशन. ठीक आहे, आता स्टेटमेंट म्हणजे काय माहिती का? असे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ओके, म्हणजे ते ट्रू असलं तरी चालेल किंवा फॉल्स असलं चालतं, पण त्याचं दोन्ही उत्तर नसावं. एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो नेमकं काय म्हणणं आहे. ठीक आहे, बघा, इट इज रेड इन कलर. ठीक आहे, इट इज व्हाईट इन कलर. व्हाईट इन कलर त्याचा अर्थ काय माहिती का? समजा ह्या इटच्या ठिकाणी इट स्टँड फॉर बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड. ठीक आहे, ओके, बघा, इट स्टँड फॉर व्हाईट किंवा बोर्ड असेल वापरला आपण व्हाईट बोर्ड असेल. ठीक आहे, आपण इथे लिहू व्हाईट बोर्ड. ठीक आहे, आता बघा, जर इटच्या ठिकाणी आपण व्हाईट बोर्ड लिहिला तर व्हाईट बोर्डचा कलर कसा असतो? ब्राईट असतो. म्हणजे या केससाठी काय असणार आहे? ट्रू असणार आहे. आणि इट स्टँड फॉर ब्लॅक बोर्ड. ठीक आहे, व्हाईट बोर्डासाठी इट इज व्हाईट इन कलर. ओके, म्हणजे व्हाईट बोर्डाचा जो कलर असतो तो कसा असतो? व्हाईट असतो. म्हणजे या ठिकाणी आपण ह्या इट्स कशासाठी पहिल्यांदा वापरलं? आपण व्हाईट बोर्डासाठी. आणि दुसऱ्यांदा काय वापरलं? ब्लॅक बोर्डासाठी. ब्लॅक बोर्डासाठी जे काही आपलं इथं व्हाईट इन कलर आहे ते आपल्याला ब्लॅक बोर्डासाठी इट आपण काय वापरलेलं आहे? हे वापरलं ब्लॅक बोर्ड. म्हणजे हे काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. मग या केससाठी काय असणार आहे? ट्रू. आणि या केससाठी काय असणार आहे? फॉल्स. म्हणजे एकाच सेंटेन्सचे, एकाच ज्या वाक्याचे आपल्याला 2 उत्तर निघाले. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं वाक्य असेल तर ते स्टेटमेंट नसते. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पण उत्तर नसावं. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे पण त्याचे उत्तर दोन्ही बी नसावे लागतात. ठीक आहे, त्याचं उत्तर चूक असलं तरी चालतं आणि बरोबर असलं तरी चालतं, ते स्टेटमेंट असते, परंतु दोन्ही उत्तर नसावे. ओके, आता समजा तुम्हाला आता स्टेटमेंट कोणचं असतं आणि स्टेटमेंट कोणचं नसते मी तुम्हाला सुरुवातीला ते सांगतो. कळलं? बघा, स्टेटमेंट म्हणजे काय माहिती का? बघा, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously is called स्टेटमेंट. ठीक आहे, ही झाली स्टेटमेंटची व्याख्या. असं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स की त्यांचं उत्तर आपल्याला जे आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे ट्रू असलं तरी चालते, फॉल्स असलं तरी चालते आपल्याला त्याचं उत्तर, पण दोन्ही बी नसावं लागतं. आपण त्याला काय म्हणतो? स्टेटमेंट म्हणायचं. त्याचं दुसरं नाव काय आहे? प्रिपोजिशन आहे. आता स्टेटमेंट कोणचे नसतात किंवा प्रिपोजिशन कोणचे नसतात ते आपण सांगू. बघा, जर दिलेलं वाक्य इनकम्प्लीट, लक्ष द्यायचं, इनकम्प्लीट. नंबर 2 एक्सक्लेमेटरी. ओके, नंबर 3 सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इनकम्प्लीट सेंटेन्स. ओके, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, पुढचं 4थं वाक्य आहे थोडक्यामध्ये आपल्याला सजेस्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, पुन्हा 5वं वाक्य आपल्याला लक्ष द्यायचं, इनकम्प्लीट एक्सक्लेमेटरी. त्याच्यानंतर अजून आपल्याला काय सांगते? इनकम्प्लीट एक्सक्लेमेटरी, इंटरोगेटिव्ह, सजेस्टिव्ह. आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. 6वं आहे ओपन सेंटेन्स. ठीक आहे, अशा प्रकारचे 6 वाक्य आले. ओके, अशा प्रकारचे 6 वाक्य आले तर ते काय असते? स्टेटमेंट नसते. ठीक आहे, आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशाला म्हणायचं हे सर्वांना माहिती आहे. ज्या सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी चिन्ह आलं तर ते काय असतं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असते ते काय असते? नॉट अ स्टेटमेंट. काय असते ते?
नॉट अ स्टेटमेंट असते. ठीक आहे, ते काय असते, नॉट अ स्टेटमेंट. समजा एखादा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स एक्झाम्पल आपला काय सांगते, समजा प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम, कळलं, व्हॉट इज युअर नेम हा प्रश्न आहे, आपल्याला प्रश्नार्थक वाक्य असेल तर ते काय असते, नॉट अ स्टेटमेंट असते. ठीक आहे, एखादं वाक्य इनकम्प्लीट असेल, इनकम्प्लीट म्हणजे थोडक्यामध्ये ते पूर्ण झालेलं नाहीये, तशा प्रकारचं वाक्य आलं तर काय असते, त्याला नॉट स्टेटमेंट म्हणायचं. पुढचं आहे सजेस्टिव्ह, एखाद्या व्यक्तीला सजेशन दिली तर ते बी काय आहे, नॉट अ स्टेटमेंट आहे. त्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञा वगैरे दिलेली. आता उदाहरणामध्ये मी सांगितलं प्लीज गिव्ह मी अ पेन, क्लीन, ओके, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर, ओके, म्हणजे आपला एखाद्या व्यक्तीला आपण आज्ञा वगैरे दिलेली, ओके, रिक्वेस्ट केलेली, कमांड केलेली, सजेशन वगैरे दिलेले, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जरी वाक्य असेल ते काय असते, नॉट अ स्टेटमेंट असते. कळलं. लास्ट वाक्य आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे थोडक्यामध्ये x+2=3 ओपन सेंटेन्स आहे. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. ओके, ओपन सेंटेन्स एक्झाम्पल सांगते x+2=3, याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, म्हणून हे कसं आहे, ओपन सेंटेन्स आपण x ची व्हॅल्यू कोणची टाकू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला काढल्यानंतर x व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ही काय असणार आहे, ओपन सेंटेन्स आहे. ह्या 6 प्रकारच्या वाक्यामध्ये जर कुठलं वाक्य आलं तर ते काय असते, नॉट अ स्टेटमेंट असते. कळलं. जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येते ते ट्रू किंवा फॉल्स असलं तर ते स्टेटमेंट असते, दोन्ही पण नसावं लागतं. ठीक आहे, हे झालं आपला पहिला कन्सेप्ट. ठीक आहे, आता बघा पुढचा. बघा, आपल्याला स्टेटमेंट म्हणजे काय कळालं आणि कोणते स्टेटमेंट असतात कोणते स्टेटमेंट नसतात हे सुद्धा आपल्याला कळालं. ठीक आहे, आता बघा पुढचा एक मुद्दा आहे की पी आणि क्यू हे काय आहेत. पी आणि क्यू हे काय तर सिंपल स्टेटमेंट आहेत. हे काय तर सिंपल स्टेटमेंट. ओके, आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय माहिती का, इट इज सिंपल स्टेटमेंटची व्याख्या अ स्टेटमेंट which is not combination of two or more statement is called simple statement. ठीक आहे, याचा अर्थ काय माहिती का, असं स्टेटमेंट की त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट नसतात, एक सिंगल स्टेटमेंट असते, आपण त्यालाच काय म्हणायचं, स्टेटमेंट म्हणायचं. म्हणजे पी आणि क्यू हे काय तर सिंपल स्टेटमेंट आहेत. आता ह्या सिंपल स्टेटमेंटच्या मध्ये कनेक्टिव्ह येतात, काय येतात, लॉजिकल कनेक्टिव्ह येतात. आता लॉजिकल कनेक्टिव्ह कोणकोणचे, सुरुवातीला मी तुम्हाला ते सांगतो, लक्ष द्या. इकडे बघा, हे आजचं काही जे तुम्हाला मी बेसिक शिकवणार ते काळजीपूर्वक आहे का, त्याच्यानंतर आपली मिसलेस एक्सरसाइज चालू होईल. प्लीज हे काही व्हिडिओ असतात ते व्यवस्थित पाहून घ्या, जेणेकरून काय होतं माहिती का, आणि काही जर तुम्हाला डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला माझ्या नंबरवर 9175922070 या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा. 9195922070 किंवा 9822040310 या नंबरवर तुम्ही कॉल करा जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय म्हणते माहिती का, थोडक्यामध्ये पी आणि क्यू हे सिंपल स्टेटमेंट कळलं. आता पी आणि क्यू याला जर मी ह्याला म्हणतात अँड, याला काय म्हणायचं, अँड, हे लॉजिकल कनेक्टिव्ह येतं. हे काय तर लॉजिकल कनेक्टिव्ह. आता लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत, टोटल 5 आहेत लॉजिकल कनेक्टिव्ह. नंबर 1 आहे, ह्याला म्हणतो आपण अँड. नंबर 2 आहे, ह्याला म्हणतो आपण ऑर. नंबर 3 आहे, ह्याला म्हणतो आपण इफ देन. ठीक आहे, नंबर 4 आहे, त्याला म्हणतो IFF किंवा इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, ऑर आहे या ठिकाणी, म्हणजे हे किंवा ते. ठीक आहे, आणि 5वं आहे आपलं, त्याला म्हणतो आपण नॉट. ठीक आहे, हे काय झाले थोडक्यामध्ये, हे काय झाले आपले लॉजिकल कनेक्टिव्ह, आणि हे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत आणि हे त्याचे काय तर सिम्बॉल आहेत. हे लॉजिकल कनेक्टिव्हचे काय तर सिम्बॉल आहेत. आता लॉजिकल कनेक्टिव्ह आपण जर दोन सिंपल स्टेटमेंटच्या आतमध्ये एखादं लॉजिकल कनेक्टिव्ह जोडलं तर कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते. काय तयार होते, ह्यालाच काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंटची व्याख्या सर्वांना कळाली असेल. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय माहिती का, दोन सिंपल स्टेटमेंटच्या आतमध्ये एखादं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलं तर काय तयार होतात, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटला दुसरं एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो स्टेटमेंट पॅटर्न. ह्याला दुसरं नाव काय, स्टेटमेंट पॅटर्न. लक्ष द्या, पूर्ण लेख खूप महत्वाचं मी सांगते तुम्हाला.
आज तुमचं बऱ्यापैकी तुमचं बेसिक क्लिअर करणार आहे. एक्झाम्पल आपले चालू असताना तेव्हा सुद्धा मी तुमचं बेसिक क्लिअर करणार आहे. ठीक आहे, जेव्हा एक्झाम्पल चालू असतात तेव्हा एक्झाम्पल मध्ये सुद्धा डिटेलमध्ये सांगणार. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ पहा म्हणजे दोन्ही करून पहा, दोन्ही जर आपण आजचा व्हिडिओ आणि आपला एक्झाम्पल मधला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तरी तुम्हाला डाऊट येणार नाही, पण व्हिडिओ पहा, पूर्ण व्यवस्थित पहा आणि तुम्हाला आवडला असेल तुमच्या फ्रेंड मध्ये सुद्धा शेअर करा बरं का. ओके, आता बघा कंपाऊंड स्टेटमेंटला दुसरं नाव काय, स्टेटमेंट पॅटर्न. आता कळालं याच्यामध्ये किती कनेक्टिव्ह होतं. आता बघा, आता ह्याला हे झालं आपलं, हे लॉजिकल कनेक्टिव्ह झाले, हे त्याचं सिम्बॉल झाले. आता ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह हे ह्याला एक कंपाऊंड स्टेटमेंट मधलं एक नाव आहे बघा. ह्याला काय म्हणतात माहिती का, कंजंक्शन. काय म्हणतात त्याला, कंजंक्शन. ठीक आहे, ह्याला म्हणतात डिसजंक्शन. हो का, डिसजंक्शन. ठीक आहे, ह्याला म्हणतात इम्प्लिकेशन. ठीक आहे, ह्याला म्हणतात डबल इम्प्लिकेशन. बघायचे नाव हे जे झाले हे कशामधले नाव झाले, कंपाऊंड स्टेटमेंट मधले नाव झाले. हे कशामधले नाव झाले, कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये नाव झाले आणि ह्याला म्हणतात निगेशन. ठीक आहे, बघा लक्ष द्यायचं किती आपल्याला एक 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 विषय कसा वाढत चाललाय. ओके, हे नॉट हे काय झाले, लॉजिकल कनेक्टिव्ह झाले आणि त्याचे कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये असे असे नाव आहेत, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन. आता बघा, डबल इम्प्लिकेशनला दुसरे एक नाव आहे, बाय कंडिशनल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, बाय कंडिशनल. कंडिशनल. ठीक आहे, तिसरे एक नाव आहे त्याला इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, ओके. आता बघा, पुन्हा ह्याला एक नाव आहे कंडिशनल. ठीक आहे, असे आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी माहित पाहिजे. आपल्याला हे जरी माहित नसेल तर पुन्हा पुन्हा आपल्याला एक्झाम्पल द्वारे सुद्धा मी तुम्हाला अजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता बघा पुढचा मुद्दा. आता आपल्याला बघा, हे सगळे कनेक्टिव्ह जर माहिती झाले, लॉजिकल कनेक्टिव्ह, ह्या पी आणि क्यू हे काय, तर सिंपल स्टेटमेंट आहे. ओके, आता पी आणि क्यू हे सिंपल स्टेटमेंट आहेत. आता यांचा टेबल कसा काढायचा. ठीक आहे, आता बघा टेबल काढण्याची एक कंडिशन आहे का, सांगतो. आता समजा एकच सिंपल स्टेटमेंट असेल, पी नावाची एकच स्टेटमेंट असेल. उदाहरणामध्ये समजा मी असं सांगितलं तुम्हाला, पी नावाची एकच सिंपल स्टेटमेंट आहे. काय आहे, 2 इज अ प्राईम नंबर. 2 इज अ इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर. ठीक आहे, आता आपल्याला सांगता येते ह्याचं आपल्याला ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा म्हणलं, ह्या पी ह्या सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढा म्हणलं तर किती व्हॅल्यू निघणार आहे, थोडक्यामध्ये एकच निघणार आहे. आणि याचा टेबल बी काय असणार आहे, एकच असणार आहे. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एक तर टी असेल किंवा काय असेल, एफ असेल. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे 2 हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे, आणि तो कोणता नंबर आहे, इवन सुद्धा आहे आणि प्राईम सुद्धा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये लहानात लहान इवन प्राईम नंबर कोणता आहे, 2 आहे. तो इवन सुद्धा आहे, प्राईम नंबर आहे. आता प्राईम नंबर सगळ्यांना माहित असेल की प्राईम नंबर म्हणजे काय, ज्याचे 2 डिवायझर असतात. किती डिवायझर असतात, 2 डिवायझर असतात. आता डिवायझर म्हणजे काय सांगतो. उदाहरणामध्ये बघा, 3 ला कितीने भाग जातो, 1 न 3 न. त्याचे डिवायझर किती झाले, त्याला म्हणतात डिवायझर. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, डिवायझर. ह्याचे डिवायझर किती झाले, 2. म्हणजे त्याला 2च संख्येला भाग जातो. ठीक आहे, ओके. 3 1 3 आणि 3 1 1 1 3 आणि 3 1 3. जसं 5 ला किती भाग जातो, 1 न आणि 5 न. हे काय आहे, मूळ संख्या, त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. तसंच 7 ही काय आहे, 1 न आणि 7 नाही, ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता काय विद्यार्थी म्हणतात 9 नाही ना. बघा आता 1 आहे, 3 आहे, बघा 3 न सुद्धा भाग जातो आणि 9 न सुद्धा जातो. म्हणून ही काय झाली, प्राईम नंबर झाली. 3 डिवायझर झाले. हा प्राईम नंबर आहे का, नाही, नॉट प्राईम नंबर. कळलं ना. बघा प्राईम नंबर कशाला म्हणतात ते सुद्धा आपल्याला क्लिअर असणं महत्वाचं आहे. जेवढं माझ्याकडून तुम्हाला बेसिक क्लिअर करता येईल तेवढं मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा, मी काय कळलं की एक सिंपल स्टेटमेंट असेल तर आपल्याला थोडक्यामध्ये एक. आता 2 सिंपल स्टेटमेंट असेल तर, आता सांगतो बघा, लक्ष द्यायचं. 2 सिंपल स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, ह्याचा ट्रूथ टेबल कसा काढतात सांगतो. बघा, कुठल्याही गोष्टीचा 3 सिंपल स्टेटमेंट असतात तर ट्रूथ टेबल वेगळा असतो. 2 सिंपल स्टेटमेंट असतात तरी वेगळा असतो. ठीक आहे, आता बघा 2 सिंपल स्टेटमेंट असतात तर ट्रूथ टेबल आपला कसा असतो. ठीक आहे, आता बघा, आपला 2 सिंपल स्टेटमेंट असतात तर ट्रूथ टेबल कसा असतो आणि 3 सिंपल स्टेटमेंट असतात तर हा ट्रूथ टेबल कसा असतो आपण ते सांगू. आता बघा, 2 सिंपल स्टेटमेंट असतात तर लक्ष द्यायचं, 1 आणि 2 आहेत म्हणजे 2च्या डोक्यावर 2 आकडा टाकायचा. आणि 3 सिंपल स्टेटमेंट असतात तर 2च्या डोक्यावर 3 नाव टाकायचं. कळलं. बघा, आता 2च्या डोक्यावर 2 म्हणजे किती येतात, 4. आणि 2च्या डोक्यावर 3 म्हणजे किती येतात, 8 येतात. 2 2 4 4 2 8. म्हणजे आता या पी मध्ये ज्या केसेस असणार आहेत ते किती असणार आहेत, 8 असणार आहेत. किती केसेस असणार आहेत, 8 असणार. किती, 1 2 3 सिंपल स्टेटमेंट असतात. किती सिंपल स्टेटमेंट आहेत या ठिकाणी, 3 सिंपल स्टेटमेंट असतात तर आपल्या केसेस किती असणार किंवा इंट्रे किती असणार त्याच्यामध्ये, पी मध्ये
8 एंट्री असणार आहे. ठीक आहे, आता एंट्रीचे सांगतो तुम्हाला मी काय असते काय. सिंपल स्टेटमेंट किती येतं या ठिकाणी, 3 असल्या तर 8 असणार आहे, आणि 2 असतात तर किती असणार आहे, 4 असणार आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला 2चं सांगतो. ओके, 2 सिंपल स्टेटमेंट असतात तर कसं काढायचं बघा. इथं काय करायचं, 2दा टी करायचं आणि 2दा एफ करायचं. काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये ज्या एंट्री आहेत पी ह्या सिंपल स्टेटमेंटमध्ये ज्या एंट्री आहेत 2 सिंपल स्टेटमेंट असल्यामुळे 2च्या डोक्यावर इथं अंक 2 येतं. 2 सिंपल स्टेटमेंट असतात तर 2 नाव टाकायचं, किंवा एक छोटासा फॉर्म्युला लक्ष ठेवायचे 2n. म्हणजे n म्हणजे काय, किती सिंपल स्टेटमेंट आहेत. n म्हणजे काय, n म्हणजे सिंपल स्टेटमेंटचे नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट. ठीक आहे, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट. ठीक आहे, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट किती आहेत तर तो अंक काय लिहायचा, एनच्या ठिकाणी लिहायचा. म्हणजे आपल्याला पी मध्ये क्यू मध्ये एंट्री किती ते सांगता येईल. ठीक आहे, आता पी मध्ये काय आलं, 2दा टी 2दा एफ आलं. क्यू मध्ये एकदा टी एकदा एफ, एकदा टी एकदा एफ येते. कळालं. आता बघा मी तुम्हाला 2x2 चं समजून सांगतो. आता बघा आपल्याला अँडचा टेबल तयार करायचा आहे, ऑरचा तयार करायचा आहे. सगळ्यांना कळलं, ह्याला काय म्हणतो आपण, अँड म्हणतो. हे काय अँड, हे काय आहे पुन्हा एकदा सांगतोय, लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. हे काय, लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, या लॉजिकल कनेक्टिव्हचं कंपाऊंड स्टेटमेंट मधलं बघा, हे कंपाऊंड स्टेटमेंट याच्यामधलं नाव काय माहिती का, थोडक्यामध्ये कंजंक्शन आहे. मी डबल एकदा सांगलोय म्हणजे जेणेकरून तुमचं क्लिअर सांग. ठीक आहे, आता बघा आपल्याला ह्या ट्रूथ टेबल काढायचं असेल तर अँडची कंडिशन काय म्हणायचं, म्हणत असताना अँडची कंडिशन काय. अँडची कंडिशन काय माहिती का, एफ दिसले की एफ उत्तर. त्याची कंडिशन काय, पी आणि क्यू कडे बघायचं, पी आणि क्यू ह्या 2 सिंपल स्टेटमेंट कडे बघायचं. ओके, आता ह्या दोघांपैकी एका ठिकाणी बी अँड दिसले, सॉरी अँडची कंडिशन काय, दोघांपैकी एका ठिकाणी एफ दिसले की उत्तर एफ येते. एफ आहे का बघायचं. चला बोला, ह्या दोघात एफ आहे का, नाही, मग उत्तर काय येते, टी. एफ आहे का, एक जरी एफ दिसलं तर उत्तर येते. एफ आहे का, आहे. एफ आहे का, आहे. ठीक आहे, दोन्ही एफ असले किमान एक तरी एफ पाहिजे तर उत्तर काय येते, एफ येते. कळालं. ठीक आहे, आता पुढचं, आता हे झालं अँडचा टेबल. ठीक आहे, सिंपल आहे ना. आता ऑरचा टेबल कसं काढायचं बघा, याला म्हणतो आपण ऑर. ओके, हे काय तर लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. याचं कंपाऊंड स्टेटमेंट मधलं नाव काय, डिसजंक्शन. ठीक आहे, याचं नाव काय, डिसजंक्शन. आता बघा याच्या आपल्याला ऑरची कंडिशन काय, ऑरची कंडिशन काय माहिती का, टी दिसले की टी, पी आणि क्यू या दोघांमध्ये एक जरी टी असेल तर उत्तर काय ते टी येते. एक जरी टी असेल तर उत्तर टी येते. टी आहे का, आहे. उत्तर टी. टी आहे का, टी कडेच बघायचं, टी आहे का, हा. टी नसेल तर उत्तर टी कुठे यायचं, उत्तर कळलं. ओके, आता पुढचं आहे आपलं, हे आता हे आपले ट्रूथ टेबल आहे बरं का. हे ट्रूथ टेबल आपल्याला इतके कामाला येणार येतं, जवळपास आपल्याला टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी याची आपल्याला ओळखण्यासाठी याची म्हणजे ट्रूथ टेबल काढून ही कॉन्टिन्जन्सी कोणचं आहे, कॉन्ट्राडिक्शन कोणचं आहे आणि टोटोलॉजी कोणचं आहे, तर आपल्याला ह्या शेवटच्या जे कॉलम आहे, शेवटचा जो कॉलम आहे याच्यामध्ये सगळे टी असेल तर टोटोलॉजी असते, सगळे एफ असेल तर कॉन्ट्राडिक्शन असते, आणि काही टी काही एफ असेल ते कॉन्टिन्जन्सी असते. ठीक आहे. ओके, आता बघा पुढचा मुद्दा आपल्या समोर इफ दे. ह्याला काय म्हणायचं आपण, इफ दे. हे बी काय आहे, एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. त्याचं कंपाऊंड स्टेटमेंट मधलं, सीएस म्हणजे काय, कंपाऊंड स्टेटमेंट मधलं त्याचं नाव आहे इम्प्लिकेशन. आता हे थोडं अलग आहे, सांगतो आता. इम्प्लिकेशनची कंडिशन काय, नीट पहा. इम्प्लिकेशन म्हणजे काय बघा, या ठिकाणी ह्याला 1 नंबर म्हणायचं, ह्याला 2 नंबर म्हणायचं. ठीक आहे, ह्याला 1 नंबर, ह्याला 2 म्हणायचं. बघा इम्प्लिकेशनची कंडिशन काय माहिती का, 2 नंबरला एफ म्हणजे इथं हे 2 नंबरला, 2 नंबरला एफ आणि 1 नंबरला टी असं असेल तर एफ उत्तर येते, बाकी सगळ्याचं टी. बघू आता. ठीक, 2 नंबरला इथं काय टी आहे, उत्तर काय येते, टीच येते. 2 नंबरला टी आहे, उत्तर काय येते, टी येते. मी काय सांगितलंय, 2 नंबरला एफ आणि 1 नंबरला टी असेल तरच उत्तर काय येते, एफ असेल तर उत्तर काय ते एफ, असेल तर उत्तर काय ते एफ. ओके, आता बघा इथं 2 नंबरला काय एफ आहे, पण 1 नंबरला टी आहे का, नाही, मग उत्तर काय ते टीच येते, बाकी सगळ्याचं टी. आता 2 नंबरला एफ, 1 नंबरला टी, म्हणून उत्तर काय ते एफ. हे लक्ष ठेवा, हे थोडं आपल्याला अवघड जातं, पण एक 2-4 प्रॉब्लेम सोडले तर ते सुद्धा सोपं जातं. कळा टेबल. आता पुढचा टेबल, आता इफ अँड ओनली, त्याला काय म्हणतो आपण, IFF. ठीक आहे, किंवा त्याला इफ अँड ओनली. हे काय लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. याचे कंपाऊंड स्टेटमेंट मधलं नाव काय, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल सुद्धा म्हणतात. आणि पहिल्याला कंडिशनल, त्याला म्हणतात बाय कंडिशनल. ठीक आहे, आणि इक्वेला सुद्धा म्हणतात आपल्याला. आता ह्याची कंडिशन काय बघा, आता मी काय सांगितलं माहिती का, 2 सिंपल स्टेटमेंट असले तर 2दा टी 2दा एफ, क्यू मध्ये एकदा टी एकदा एफ, एकदा टी एकदा एफ. ओके, त्या झालं पी आणि क्यू मध्ये काय झालं, या सिंपल स्टेटमेंट मध्ये एंट्री झाल्या, कळालं, या कॉलम मध्ये एंट्री झाल्या. ठीक आहे, आता बघा
आता इफ अँड ओनली इफ ची कंडिशन काय? इफ अँड ओनली इफ लय सिंपल आहे बघा. सारखं असले की टी, सारखं असले की टी, सारखं असले की टी, आणि वेगळं असलं तर एफ. सारखं आहे का उत्तर येते टी, सारखं आहे का हो उत्तर येते टी, वेगळं असलं की एफ, वेगळं असलं की एफ. कळलं? ठीक आहे. ओके, तुम्ही लिहून जरी घेतलं तर चालतंय. सारखं असले की उत्तर काय येते टी येते, आणि वेगळं असलं उत्तर काय येते एफ येते. ठीक आहे. आता लास्ट आहे आपलं पुढचं लक्ष द्यायचं बघा, ती आहे निगेशन पी आणि निगेशन क्यू. ओके, आज तुम्हाला मी मॅथमॅटिक लॉजिकचं बेसिक सांगितलं बरं का. हे जर बेसिक तुमचं क्लिअर असेल तर मॅथमॅटिक लॉजिकमध्ये आपण जेवढे मिसलेस एक्सरसाइज एक घेणार आहे त्याच्यामध्ये 17 एक्झाम्पल आहे टोटल. किती? 17 एक्झाम्पल आहेत. आपल्या 2020 आणि 21च्या सिलेबसमध्ये काही एक्झाम्पल कट झालेले, तर लॉजिकमधले सर्किट कट झालेले. मी पहिल्यांदा तुम्हाला काय करणार आहे, जेवढं तुमच्या 12वीला 2020 आणि 21च्या परीक्षा लिहिणार आहे मी तेवढं घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा मग तुम्हाला काही जर बाजू काही शिकायचं असेल तर पुन्हा मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आमचे तो उरलेले एक्झाम्पल आम्हाला घ्या. पहिल्यांदा मला आज तुमचं बेसिक जेवढं होतं तेवढं क्लिअर करायचे आणि काही एक्झाम्पल सुद्धा घ्यायचे. ठीक आहे. आणि काही बेसिक राहिले असेल तर आपले कंटिन्यू एक्झाम्पल शिकवताना सुद्धा आपलं क्लिअर होईल. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याला काय म्हणतात थोडक्यामध्ये, ह्याला नॉट म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, हे काय नॉट आहे, नॉट. आणि याचं कंपाऊंड स्टेटमेंट मधलं नाव काय, निगेशन. काय नाव त्याला म्हणतात, निगेशन. हे कंपाऊंड स्टेटमेंट मधलं नाव आहे. कळलं? आता बघा कंपाऊंड स्टेटमेंटचं पीचं निगेशन पी कसं करतात, टोटल उलट लिहायचं. टोटल काय लिहायचं, उलट लिहायचं. उलट लिहिताना काय लिहायचं माहिती का, टी दिसलं की एफ लिहायचं, टी दिसलं की एफ लिहायचं, एफ दिसलं की टी लिहायचं, एफ दिसलं की टी लिहायचं. आणि निगेशन क्यू सुद्धा उलट, टी दिसलं की एफ लिहायचं, एफ दिसलं की टी लिहायचं, टी दिसलं की एफ लिहायचं आणि एफ दिसलं की टी लिहायचं. कळलं? ओके, हे झालं आपलं थोडक्यामध्ये ट्रूथ टेबलची सगळी माहिती आपल्याला. ठीक आहे. आता पुढचं बघा, खूप तसं आहे. हे बेसिक आपल्याला शिकवण्यासाठी जवळपास थोडा वेळ लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण बेसिक व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा ड्युएलिटी म्हणजे काय, ड्युएलिटी हे सिलेबसला नाही आहे तुमच्या वर्षीच्या, तरी पण तुम्हाला माहिती थोडं मी सांगतो, जेणेकरून सिंपल असल्यामुळे तुम्हाला परीक्षा सांगायला सोपं जातं. बघा ड्युएलिटी म्हणजे काय सांगतो, जर ह्याचं आपल्याला ड्युएल काढा म्हणलं, ह्याचं ड्युएल काढा आणि ह्याचं ड्युएल काढा, तर ह्याचं काय माहिती का, इट्स ड्युएल इज. काय लिहून टाकायचं, इट्स ड्युएल इज. ह्याचं ड्युएल कसं करायचं माहिती का, थोडक्यामध्ये जिथं अँड आहे तिथं काय लिहायचं, काय लिहायचं बघा, इथं बघा जिथं अँड आहे तिथे काय लिहायचं, ऑर लिहायचं. जिथं ऑर आहे तिथे काय लिहायचं, अँड लिहायचं, उलट लिहायचं. कळलं? असं असले का असं लिहायचं, असं असले का असं लिहायचं, सिंपल. ओके. दुसरी गोष्ट आहे, स्मॉल टी दिसले की स्मॉल सी लिहायचं, स्मॉल सी दिसले की स्मॉल टी लिहायचं. कळलं? तिसरी गोष्ट आहे, टी दिसले की एफ लिहायचं, एफ दिसले की टी लिहायचं. ठीक आहे. जसे जसे काही छोटं आपल्याकडे बघा काही गोष्टी आपल्या बेसिक मधले राहिले असतात, तर जेव्हा एक्झाम्पल चालू असतात मी तेव्हा मी सुद्धा सांगणार बरं का. ठीक आहे. जेवढं होईल तेवढं मी तुमचं आता क्लिअर कर. ड्युएलचं कसं असते, ओके, ड्युएल मध्ये एकदम सिंपल आहे. ठीक आहे. आता बघा पुढचं, आता बघा काही लॉ आहेत. ठीक आहे. आता हे लॉ आहेत अल्जेब्रा स्टेटमेंट मधले टोटल 10 लॉ आहेत. त्याच्या अगोदर एक लॉ आहे निगेशनचे. पहिले ते निगेशनचे लॉ तुम्हाला सांगतो ते काय आहे. ठीक आहे. आता बघा निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे. आता निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय माहिती का, थोडक्यामध्ये लक्ष द्या. ठीक आहे. आता बघा ह्याचं निगेशन ऑफ कंजंक्शन कसं करतात. आता निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय, आता आपण सांगितलं निगेशन ऑफ कंजंक्शन. याचा अर्थ काय माहिती का, हे निगेशनला निगेशन ऑफ म्हणजे कंस आणि कंजंक्शन म्हणजे ह्या दोन सिंपल स्टेटमेंटच्या मध्ये अँड येते. काय ते अँड येते. आणि बघा कंजंक्शन कसं करायचं, निगेशन ऑफ कंजंक्शन काय म्हणते, जसं त्याला निगेशन देऊन टाका, ह्याचं ह्याला निगेशन, ह्याचं ह्याला निगेशन देऊन टाका, दिलं आणि इथं अँड असेल तर इथे काय टाकून द्यायचं, ऑर. ह्यालाच म्हणतात निगेशन ऑफ कंजंक्शन. कळलं? एकदम सिंपल आहे. ज्याचं त्याला निगेशन देऊन टाकायचं, ह्याच्या उलट लिहायचं, अँडच्या उलट ऑर आणि ऑरच्या उलट अँड. आता हे काय आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन सांगू. ठीक आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे इथं काय येते, डिसजंक्शन म्हणजे ऑर आणि ऑरच्या उलट काय येते, अँड येते. ज्याचं त्याला निगेशन देऊन टाकायचं त्याच्या उलट लिहायचं. ठीक आहे. आता पुढचा एक मुद्दा आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. बघा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय म्हणते, लक्ष द्या प्लीज. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बी सिंपल आहे. आपल्याला याच्यामध्ये कंडिशनल लॉ यूज करून पुन्हा निगेशन जरी केलं तरी चालतंय, पण मी तुम्हाला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन सांगतो ते कसं असतं. ठीक आहे. आता बघा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन कसं करायचं माहिती का, बघा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन कसं करायचं,
बघा ह्याच्यामध्ये आपल्याला सिंपल आहे, ते कसं करायचं माहिती का, पहिलं जशाला तसं लिहायचं, इथं निगेशन असेल तर पहिलं जशाला तसं लिहायचं. ओके, इथं निगेशन असेल तर पहिलं जशाला तसं लिहायचं, लक्ष द्या. आणि दुसऱ्याला निगेशन लावायचं, फक्त लक्ष द्यायचं. ओके, आणि इथे अँड नाव टाकायचं. ठीक आहे, इथे नाव काय टाकायचं, अँड. याला म्हणतात निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. सिंपल वाटलं? ठीक आहे. आता बघा पुढचं आहे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. इकडे बघा सुरुवातीला सर्वांना महत्वाची सूचना देतोय मी, काही तुम्ही हे एकदा दोनदा व्हिडिओ पहा, एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, तुम्हाला कुठलाही डाऊट येणार नाही. डाऊट आला तर तुम्हाला मी सांगितलं 91759270 किंवा 98220403 या नंबरवर प्लीज ज्या विद्यार्थ्यांना डाऊट येतो त्यांना कॉल करा. ओके, आता लक्ष द्यायचं, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन कसं करायचं. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन म्हणजे असं डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ असते. ह्याच्यामध्ये काय करायचं, सेम तसंच करायचं जसं आपण इम्प्लिकेशन मध्ये केलं. पहिलं बघा इथं निगेशन असलं, पहिलं जसं तसंच दुसऱ्याला निगेशन. आता उलट करायचं, दुसरं जसं तसं पहिलं निगेशन. इथं अँड टाकायचं, इथं अँड टाकायचं, इथे करून द्यायचं, इथे करून द्यायचं, ह्याच्या उलट इथं टाकून द्यायचं. और कसं वाटलं, सोपं वाटलं नाही? ते एकदम सिंपल आहे. आपल्याला हे सुरुवातीला तुम्ही ह्याचा अर्थ काय म्हणतात, ह्याचा अर्थ काय माहिती का, हे आणि हे यांची जी ट्रूथ व्हॅल्यू निघणार आहे, ह्या ट्रूथ व्हॅल्यूचा शेवटचा कॉलम आणि इकडला जो ह्याचा जे कॉलम आहे जे काढलेला, समजा ह्याचा जो ट्रूथ टेबल मधला असा जे कॉलम आहे. ओके, ह्याचा जे कॉलम समजा ह्याचं उत्तर आलं टी टी एफ टी असं आलं, तर ह्याचं उत्तर काय येते, तेच येते. कळलं? ह्याचे उत्तर काय येणार आहे, तेच येणार. ठीक आहे, म्हणजे हे काय येतं, लॉजिकली इक्वॅलन्स. कळलं? ओके, कसे येते, लॉजिकली इक्वॅलन्स. ठीक आहे, म्हणून आपल्याला हे सुद्धा आपल्याला डायरेक्ट माहित पाहिजे. आता बघा पुढचं, आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला 10 लॉ आहेत, 10 लॉ आहेत. त्याला म्हणतो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधले 10 लॉ आहेत. आता ते 10 लॉ आपल्याला ते सुद्धा माहित पाहिजेत. बघा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधले 10 लॉ आहेत. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. आता पहा आपण काय चालू होतं, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधले टोटल किती येतं, 10 अल्जेब्राचे लॉ आहेत. ठीक आहे, आता अल्जेब्राचे लॉ तुम्हाला मी लास्टला सांगत तरी चालेल बरं का. आता बघा अल्जेब्राचे लॉ तुम्हाला मी लास्टला सांगतो, थोडे डिफिकल्ट येतं ते. पहिले मी काय सांगतो, स्विचिंग सर्किट सांगतो, ऍप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किट. ठीक आहे, पहिले मी सांगतो, लास्टला सांगतो, सोपं जाईल. ऍप्लिकेशन ऑफ थोडं अवघड असल्यामुळे मी तर लास्टला सांगतो, ऍप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किट. बघा हे बी सुद्धा यावर्षीच्या सिलेबसमध्ये नाहीये तुम्हाला, पण आपल्या सीईटीच्या परीक्षेला विचारलं तर आपल्याला विचारू शकतात किंवा कॅन्सल बी करू शकतात. त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायला तुम्हाला सांगण्यासाठी, बोर्डाच्या परीक्षेसाठी तुमची पूर्ण रेडी करून घेतलं जाईल. तुम्ही हा व्हिडिओ जरी व्यवस्थित पाहिला तर मिसलेनियस एक्सरसाइज पहिल्यामधला तुमचा एकही मार्क मिसलेनियसमध्ये जाऊ देणार नाही. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पहा. आपले काही जेवढे पार्ट होतात 8-10 जेवढे पार्ट होतात तेवढे पूर्ण व्यवस्थित पूर्ण पहा. पाहिल्यानंतर तुमचा मिसलेनियस मधला कुठलाही मार्क जात असेल, कुठलाही मिसलेनियस मधला समजत नसेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मिसलेनियस मधला तुमचा एकही मार्क मी जाऊ देणार नाहीये. ठीक आहे, ह्या मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर मधला. ठीक आहे, ओके. आता बघा ऍप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किट काय आहे. बघा समजा आपण दोन सर्किट आपले, समजा हे S1 स्विच घेतलं आणि S2 स्विच घेतलं. ठीक आहे, आता हे दोन स्विच घेतले, हे दोन स्विच जर मी क्लोज केले, हे दोन स्विच काय केले मी क्लोज केले. ठीक आहे, आणि इथे एक लॅम्प लावलेला आणि इथे एक बॅटरी लावलेली. ठीक आहे, आता इथून असा करंट पास व्हायला, असा इथं पास व्हायला, हा लॅम्प आहे तो आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, सध्या तर लॅम्प लागत नाही बरं का, आपला लॅम्प सुद्धा बंद आहे. आणि आपला जो लॅम्प आहे ते कुठं असणार आहे, थोडक्यामध्ये व्हाईट बोर्ड असणार. ठीक आहे, व्हाईट बोर्ड काही विद्यार्थी म्हणतात लॅम्प तर लागत नाही सर. ओके, थोडक्यामध्ये लॅम्प हा आपल्या मॅथमॅटिक विषयामध्ये, मॅथमॅटिक लॉजिक चॅप्टरमध्ये आपल्याला म्हणायला लागला का नाही. ठीक आहे, म्हणून त्याच्यामुळे काय केलं, थोडं मी सूर्यासारखं काढलं. ठीक आहे, आता बघा मी S1 आणि S2, समजा S1 आणि S2 हे दोन स्विच आहेत, हे स्विच मी काय केले, क्लोज केले. ठीक आहे, हे कसे जोडलेत मी, सिरीज मध्ये जोडलेले. सिरीज म्हणजे एकानंतर एक जोडलेले. कसे जोडलेत मी, एकानंतर एक. S1 आणि S2 हे कसे जोडलेत मी, तुम्हाला सिरीज मध्ये जोडलेत. ठीक आहे, आणि ते क्लोज केलेले. जेव्हा मी S1 आणि S2 सिरीज मध्ये जोडतो तर सगळे क्लोज असणं महत्वाचं आहे, तरच माझा काय लागेल, लॅम्प लागेल. छोटस एक्झाम्पल आपल्याला सांगते, समजा इथे एक माझा बल्ब आहे असा. ठीक आहे, आणि वायर माझा समजा इथून एक बोर्ड आहे, हे बोर्ड आहे, B फॉर बोर्ड. ओके, आता हा बोर्ड इथून असा आलाय, एक मिनिट, असा आलाय, असा आलाय, असा आलाय, असा आलाय, असा आलाय, इथं आलाय, असा आलाय, असा आलाय, आणि इथं असं वायर असं कनेक्ट केलं. ठीक आहे, आता मला सांगा इथून वायर कुठेतरी उंदरानं कातरलं.
ठीक आहे. उंदरानं वायर कातरल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला काय वाटतं माहिती का, आता बल्ब कसा लागलो, बल्ब तर लागणार नाही. सध्या बल्ब कसा आहे माझा, ऑफ आहे. ऑफ म्हणजे बंद आहे, कारण उंदरानं वायर कातरलेले. आणि माझं जे हे लॅम्प आहे ते कसं आहे, थोडक्यामध्ये सिरीज मध्ये एका लाईन मध्ये जोडलेले. ठीक आहे. म्हणून थोडक्यामध्ये आपलं वायर कुठंच कट नाही पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, क्लोज पाहिजे. वायर S1 S2 हे काय ते एकमेकाला कनेक्ट सिरीज मध्ये जोडले. म्हणजे सगळं काय पाहिजे, थोडं कळलं. आणि काय म्हणालो, हे क्लोज पाहिजे. सिरीज मध्ये असल्यानंतर क्लोज असणं पाहिजे. जेवढे सर्किट आहेत S1 S2 जेवढे काही सर्किट आहेत ते सगळे कसे पाहिजे, क्लोज पाहिजे. तर माझा लॅम्प काय होईल, ऑन होईल. माझा लॅम्प काय होईल, ऑन होईल. पक्क लक्ष द्यायचं. लॅम्प कधी ऑन होतो, सिरीज मध्ये असेल तर सगळे आपले स्विचेस ते कसे पाहिजे, क्लोज पाहिजे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मला काय करावं लागेल, पुन्हा एका चिकटपट्टीने काय करावं लागेल, हे जोडून घ्यावं लागेल. माझा बल्ब काय होईल, ऑन होईल. ठीक आहे. आता माझ्या रूम मध्ये काय झालेलं आहे, थोडक्यामध्ये प्रकाश झालेला आहे. ठीक आहे. आता हे मी कशामध्ये घेतलं, हे सिरीज मध्ये घेतलं. ठीक आहे. आता बघा दुसरं, आता बघा दुसरे मी घेतले. समजा हे काय घेतले, एक पॅरलल मध्ये घेतलं. हे S1 आणि हे S2 हे दोन स्विच घेतले मी. आणि मी काय केलं, याला एक बॅटरी जोडली अशी, हे प्लस मायनस जोडली. ठीक आहे. आणि इथे एक मी लॅम्प लावलेला आहे. ठीक आहे. आणि इथून मी असा करंट पास केला. ठीक आहे. करंट पास होतो म्हणजे बॅटरी लावली की करंट ह्याच्यामधून जातो. आता बघा ह्याच्यामध्ये S1 तरी क्लोज ठेवा लागेल, S2 ओपन जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. किंवा और S1 काय ठेवा लागेल, ओपन ठेवा लागेल. किंवा S2 काय ठेवा लागेल, क्लोज ठेवा लागेल. किंवा दोन्ही पण काय करू लागतात, क्लोज करू लागतात. S1 आणि S2 काय करू लागेल, क्लोज. असं केलं तरी चालते, पण दोन्ही ओपन नाही ठेवता येणार. कारण ओके, S1 आणि S2 हे दोन्ही काय आपल्याला ओपन ठेवता येणार. दोन्ही ओपन ठेवले तर काय होईल, माझा बल्ब बी काय होईल, ऑफ होईल. तर माझा लॅम्प बी काय होईल, ऑफ होईल. ठीक आहे. आता बघा दोन्ही पण क्लोज केले तर माझा लॅम्प बी काय होईल, ऑनच होईल. लॅम्प काय होणार, या केसमध्ये सुद्धा काय होणार आहे, ऑन होणार नाही. या केसमध्ये बघा, आता मला सांगा, हे काय केले माहिती, S1 S2 काय केले मी, ओपन ठेवले. पण इथून माझा करंट चाललाय, इथून चाललाय, माझा लॅम्प काय लागत चाललाय, लॅम्प इथं बी लागायला. इथं बघा, इथे काय केले मी, हे ओपन ठेवले, इथून माझा करंट इथून असा पास झाला, असा पास झाला, इथून गेला, इथं सुद्धा लॅम्प लागले. म्हणजे थोडक्यामध्ये जर एकमेकाला हे पॅरलल मध्ये असतात, पॅरलल म्हणजे अशा दोघं एकमेकाला कशा येतात, पॅरलल मध्ये. तर पॅरलल मध्ये असतात तर ऍटलिस्ट S1 किंवा S2 या दोघांपैकी एक तरी काय असणं महत्वाचं आहे, क्लोज असणं महत्वाचं. कळलं. पॅरलल मध्ये काय असणार आहे, ह्या पॅरलल मध्ये कंडिशन काय माहिती का, ऍटलिस्ट वन स्विच इज क्लोज. ठीक आहे. एक तरी स्विच क्लोज असणं महत्वाचं आहे पॅरलल मध्ये, तर माझा काय होईल, बल्ब हे ऑन होईल. एकदम सिंपल वाटलं ऍप्लिकेशन. ओके. आता बघा पुढे मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा एक्झाम्पल आपले चालू होतात तेव्हा पण हे खूप महत्वाचं बरं का. हे एवढं जरी तुमचं बेसिकली झालं आणि तुम्ही एक्झाम्पल जरी बघितलं तर मिसलेनियस एक्सरसाइज 1 मधला एकही मार्क जाणार नाही मॅथमॅटिकल लॉजिक मधला. आणि हा टॉपिक JEE मध्ये सुद्धा ह्याच्यावर 2 प्रश्न विचारतात म्हणजे 8 मार्क, आणि CET मध्ये सुद्धा ह्याच्यावर 3 प्रश्न विचारतात म्हणजे 6 ते आणि 4 विचारू शकतात कधी कधी, म्हणजे जवळपास 6 ते 8. एवढा महत्वाचा टॉपिक बरं का. त्यामुळे मी तुम्हाला आज मी सगळं डिटेलमध्ये सांगलो, पूर्ण व्यवस्थित ऐका. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आपले जेवढे काही फ्रेंड आहेत, तुमचे जेवढे मित्र आहेत, तर प्लीज सगळ्या मित्रांना शेअर करा. आणि हे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ह्याच्यावर कॉस्ट वगैरे नाही, लाईक करण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी हे सुद्धा प्लीज करत जा बरं का. कारण की तुमच्यासाठी मला असं, तुम्ही जर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करत राहिला तर मला अजून नवीन व्हिडिओ बनवता येतात. ओके, लक्ष देता. हे कळलं आपल्याला. आता बघा सर्किट डायग्राम कशी काढायची हे सुद्धा तुला मी सांगणार आहे. ठीक आहे. जेव्हा एक्झाम्पल आपलं चालू आहे त्यावेळेस मी तुम्हाला सर्किट डायग्राम सांगतो. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधले हे काय लॉ. ओके. अल्जेब्रा स्टेटमेंट मधला पहिला लॉ आहे ऍडमपोटेंट लॉ. ऍडमपोटेंट लॉ. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय माहिती का, 2 आहेत लॉ. तर ते काय म्हणते लॉ, लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता ऍडमपोटेंट लॉ लक्षात कसं ठेवायचं माहिती का, एक मिनिट तुम्हाला मी सांगतोय. ऍडमपोटेंट लॉ लक्षात कसं ठेवायचं, एक लक्ष द्यायचं. आता ऍडमपोटेंट लॉ मी तुम्हाला, ठीक आहे, लक्ष देत आहे. ह्याच्यामध्ये काय माहिती का, थोडक्यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये आपल्याला या ठिकाणचे जे लॉ आहेत आपण ते सांगू. आता लक्ष द्यायचं. स्टँडर्ड लॉ आहेत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये बघा. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये काय ऍडमपोटेंट लॉ काय होता माहिती का, 2 सिंपल स्टेटमेंट सारखे असतात आणि दोघांमध्ये जे लॉजिकल कनेक्टिव्ह अँड असेल, 2 सिंपल स्टेटमेंट सारखे असले उत्तर काय ते P येते. ठीक आहे. 2 सिंपल स्टेटमेंट सारखे असतात तर उत्तर काय ते P येते. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणतो माहिती का, बघा या ठिकाणी काय आहे बघा, P Q आहे. कळत, त्याच्या उलट काय करायचं, QP करायचं.
पी क्यू असेल तर काय करायचं, क्यू पी करायचं, आणि तो ऑर असेल तर ऑर टाकायचं, अँड असेल तर अँड टाकायचं. कळलं? कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, उलट करायचं. आणि आयडेम्पोटेड लॉ म्हणजे काय करायचं, दोन सारखं असेल तर काय ते पी येते. ठीक आहे. आता बघा असोसिएट लॉ काय सांग कसं करायचं माहिती का, याच्यामध्ये 3 सिंपल स्टेटमेंट असतात. हे पी क्यू आर, ऑर असेल तर जशाच ठेवायचं, पहिला कंस दुसऱ्या कंसाला देऊन टाकायचा. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सगळं कंस कॅन्सल करून जशाल तसं लिहायचं, पी क्यू आर लिहायचं. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये असोसिएट लॉ काय माहिती का, त्याच्यामध्ये 3 सिंपल स्टेटमेंट असतात. या ठिकाणी अँड असणार आहे, आणि हे पहिला कंस आपण दुसऱ्या कंसाला द्यायचं. बघा जसं तसं लिहिलं, पी ला पी लिहिलं, क्यू लिहिलं, आर ला फक्त पहिला कंस काय दुसऱ्या ह्याला देऊन टाकला. आणि याच्यामध्ये आपण कंस कॅन्सल जरी केलं तर चालते असोसिएट लॉ मध्ये. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लक्षात कसं ठेवायचं बघा, मी एक्झाम्पल सांगत असताना तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगू बरं का. आता मी थोडक्यात जेवढं होईल तेवढं आपण कमी वेळात आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये सुद्धा 3 सिंपल स्टेटमेंट असतात. ह्याच्यामध्ये इथे काय असते, फक्त ऑर असते, इथं काय असते, अँड असते. इथे अँड असेल तर काय असते, ऑर असते. हे लक्षात कसं ठेवायचं माहिती का, इथे जे दिसतंय ते इथे टाकून द्यायचं. कारण इथं जे दिसतंय ते इथे टाकून द्यायचं. बघा इथे लिहायचं पी ऑर क्यू, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू, पी ऑर आर, हे पी ऑर आर. कळलं? हा, इथं जे आहे ते इथे टाकून द्यायचं, पी अँड क्यू, पी अँड क्यू, पी अँड आर, पी अँड आर. कळलं? ठीक आहे. हा बघा हे झाले आपले 4 लॉ. आता बघा इथं डी मॉर्गन्स लॉ तुम्हाला माहित झालेले आहे. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय, ज्याचं त्याला निगेशन देऊन टाकायचं, अँड ऑरच्या उलट काय टाकून द्यायचं, अँड ज्याचं त्याला निगेशन देऊन टाकायचं, आणि इथे काय टाकायचं, अँडच्या ठिकाणी ऑर टाकून द्यायचं. कळलं? सिंपल आहे बरं का. आता ऍब्सॉर्प्शन लॉ म्हणजे काय माहिती का, थोडक्यामध्ये आपण काय करतो माहिती का, एक स्पंज असतो. ओके, ते स्पंज काय करतो, पाणी काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. ठीक आहे. आपण आपल्या घरामध्ये जर पाणी सांडलं तर आपण काय करतो, स्पंज घेतो, सगळ्या ठिकाणी हे करतो, पाणी काय करतो, ऍब्सॉर्ब करून घेतो. हे सुद्धा ऍब्सॉर्प्शन लॉ तशाच पद्धतीने आहे थोडक्यामध्ये. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, पी आहे, ऑर आहे. इथं बी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखा दिसतो. इथं काय ऑर आहे, इथं अँड आहे, इथं अँड आहे, इथं ऑर आहे. परंतु ऍब्सॉर्प्शन लॉ आणि डिस्ट्रीब्युशन लॉ मध्ये फरक काय माहिती का, याच्यामध्ये 2 सिंपल स्टेटमेंट सारखे असतात, आणि जे सिंपल स्टेटमेंट सारखे असतात तेच उत्तर येते. इथे पी सारखे असणार पी येते, इथे पी सारखे असणार पी येते. कळलं? सिंपल आहे. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये 3 सिंपल स्टेटमेंट वेगळे असतात. ठीक आहे. आता बघा कंडिशनल लॉ. आता कंडिशनल लॉ काय माहिती का, लक्ष द्यायचं. कंडिशनल लॉ कसं लक्षात ठेवायचं, पहिले तुम्हाला लास्टला सांगतो मी कंडिशनल लॉ. ओके. आणि हाय बघा काही इकडे बघा थोडी मी मोडतो बाकीचे लॉ, म्हणजे तुम्हाला डिटेल मी सांगतो. एवढे कळाले. एकदा कळायला नसेल तर तुम्ही एकदा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, जेणेकरून तुम्हाला 5 मिनिटासाठी पुन्हा लगेच कळून जाईल. ठीक आहे. लक्ष द्या. बघा आता कंडिशनल लॉ, जे लॉ तुम्हाला छोटे छोटे आहेत आणि जास्ती कोणतं माहिती का, हे कंडिशनल लॉ, इन्व्होल्युशन लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, हे लॉ खूप यूज करायचे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे 4-5 लॉ यूज करतात. तसं तर सगळेच करतात, परंतु आपल्याला जे महत्वाचे ते मी तुम्हाला सांगितले. बघा कंडिशनल लॉ काय म्हणतो, कंडिशनल लॉ माहिती का, इथे निगेशन आहे का बाहेर, नाहीये, म्हणून पहिल्याला निगेशन लिहायचं, दुसरं जशाल तसं इथं ऑर नाव टाकायचं. बघा पहिल्याला निगेशन, दुसरं जशाल तसं इथं काय टाकायचं, ऑर. आता इथं काय करायचं, इथं सेम उलट करायचं. ठीक आहे. इथं इफ अँड ओनली इफ असेल तर पहिल्याला निगेशन, दुसरं जशाल तसं इथं ऑर, दुसऱ्याला निगेशन, पहिलं जशाल तसं इथं ऑर, आणि ह्याच्या उलट काय टाकायचं, अँड. कळलं? सिंपल आहे. हे काय झालं, कंडिशनल लॉ 2 झाले. सिंपल होतं, काही प्रॉब्लेम नाहीये. एकदा वाचून घेतल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल. बघा आता इन्व्होल्युशन लॉ काय म्हणते माहिती का, ते निगेशन कटते, इथं जे आहे तेच उत्तर येते. जे सिंपल स्टेट पी असेल तर पी, क्यू असेल तर क्यू, आर असेल तर आर. आता सगळ्यांना माहिती आहे निगेशन टी म्हणजे काय, उलट एफ. निगेशन एफ म्हणजे काय, टी येते. आणि हे कोणचा लॉ आहे, इन्व्होल्युशन लॉ आहे. ठीक आहे. हे कोणचा लॉ आहे, इन्व्होल्युशन लॉ. आपल्याला हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये लॉचं नाव सुद्धा द्यावं लागते. मी जेव्हा एक्झाम्पल आपले चालवतात ते लॉ कसे वापरतात ते सुद्धा मी सांगणार आहे. ठीक आहे. आता बघा कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ लक्षात कसं ठेवायचं, कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे टोटल उलट असते. उलट म्हणजे काय माहिती का, पीच्या उलट काय असणार आहे, निगेशन पी असणार आहे. ठीक आहे. इथं जर ऑर असेल तर ऑरची कंडिशन वापरायची. ऑरची कंडिशन काय, टी. ह्या दोघांकडे बघायचंच नाही. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटला यूज कधी करतात बघा, पीच्या उलट निगेशन पी, आणि इथं ऑरची कंडिशन, ऑर न असेल तर ऑरची कंडिशन, आणि अँड असेल तर अँडची कंडिशन. अँडची कंडिशन काय, इथे एक कंडिशन. कळलं? सोपी टेक्ट. ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट लॉ. लास्ट अँड बेस्ट आपला लॉ आहे. ओके. तो लॉ कोणता माहिती का, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. काय आहे, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय म्हणते माहिती का, सिंपल आहे. बघा पी लिहायचं, ऑर लिहायचं, इथे एकदा टी लिहू, पी लिहायचं, ऑर लिहायचं, एकदा एफ लिहू, एकदा पी लिहायचं, अँड लिहायचं, एकदा टी लिहू, पी लिहायचं, अँड लिहायचं, इथे एफ लिहू.
आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, हे थोडं महत्वाचं आहे आपल्यासाठी. बघा आयडेंटिटी लॉ काय म्हणतो आपल्याला माहिती का, इथं ऑर असेल तर ऑरची कंडिशन वापरायची. ऑरची कंडिशन काय आहे, टी असले की उत्तर टी आहे का दोघांमध्ये, आहे, मग उत्तर काय ते टी येते. ठीक आहे, इथं काय आहे, ऑर आहे, म्हणजे टी आणि एफ दिसले की आयडेंटिटी लॉ ठेवायचं. टी आणि एफ दिसला कोणता, आयडेंटिटी लॉ. आता इथं ऑरची कंडिशन काय, टी आहे का, ऑरची कंडिशन टी असल्यावर टी आहे का, नाही, मग टी नाही म्हणून उत्तर काय ते पी येते. ठीक आहे, आता पुढचं आहे अँड ची कंडिशन काय, एफ असल्यावर उत्तर काय ते एफ येते. एफ आहे का दोघांमध्ये, नाही, मग उत्तर काय ते पी येते. अँड ची कंडिशन काय, एफ असल्यावर उत्तर काय ते एफ. एफ आहे का, उत्तर काय ते एफ. कळालं. आयडेंटिटीला ओळखायचं कसं माहिती का, ज्याच्यामध्ये टी आणि एफ असल्या कोणतं लॉ आहे, आयडेंटिटी लॉ आहे. आपण ह्याच्यानंतर मिसलेस एक्सरसाइज मधलं जे पहिला आणि दुसरा प्रश्न आज आपण ते कम्प्लीट करू. ओके, लक्ष द्या. आपलं मिसलेस एक्सरसाइज 1 मधला क्वेश्चन नंबर पहिल्यामधले आपण पहिला आणि दुसरा प्रश्न घेऊ. ओके, आज आपण सुरुवात करू मिसलेस मधल्या पहिल्या प्रश्नाला. ठीक आहे, आपण बाकीचे एक्झाम्पल पुन्हा घेऊ. लक्ष द्या. आता बघा एक्झाम्पल काय माहिती का आपलं, बघा काय कंडिशन आहे, पी अँड क्यू इज इक्वल टू उत्तर काय आलं पाहिजे इफ. जर एफ असेल, पी अँड क्यू ची किंमत काय असेल, एफ असेल, आणि पी ऑर क्यू हे काय असेल, टी असेल, तर या चारही ऑप्शन पैकी कोणतं स्टेटमेंट नॉट ट्रू म्हणजे काय, फॉल्स आहे, ते आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, आता आपल्याला फॉल्स आहे का ट्रू आहे हे कसं चेक करता येईल, पी आणि क्यू ची किंमत काढली तर बघायचं कोणचं उत्तर फॉल्स येते. पी आणि क्यू ची किंमत आपल्याला काढावं लागेल आणि ह्या चारही मध्ये ठेवावं लागेल. ज्याचं उत्तर फॉल्स येते ते उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे, आता मी काढून दाखवतो फॉल्स कसं आहे, किंवा पी आणि क्यू ची पहिल्यांदी किंमत काढू आणि ह्याच्यामध्ये ठेवून देऊ आणि चेक करू की उत्तर कोणाचं फॉल्स येते. टेबल तर आपल्या सगळ्यांना पाठवत बघा. आता पहिल्यांदा बघू, पहिल्यांदा काय करू आपण, अँडचा टेबल काढू. आता तुम्हाला माहिती आहे 2 सिंपल स्टेटमेंट असल्या किती एंट्री असतात, 4 एंट्री असतात. 2दा टी 2दा एफ. बघा, एकदा टी एकदा एफ, एकदा टी एकदा एफ, पी अँड क्यू. आता इकडे बघा, पी अँड ची कंडिशन काय, अँड ची कंडिशन काय, एफ दिसले की एफ. एफ आहे का, नाही, उत्तर काय ते टी. एफ आहे का, एक जरी एफ दिसलं तरी, एफ दिसले की एफ, एफ दिसले की एफ. परंतु आपल्याला पी अँड क्यू कंडिशन काय, उत्तर काय असलं पाहिजे एफ. मग या ठिकाणी उत्तर काय आलं टी. म्हणजे हे तर आपला हे जे कॉम्बिनेशन आहे हे काय होणार आहे आपल्याला कॅन्सल. म्हणजे एक तर पी ची किंमत टी असेल किंवा क्यू ची किंमत एफ असेल, किंवा पी ची किंमत काय असेल, काय असेल एफ असेल, क्यू ची किंमत टी असेल, किंवा पी ची किंमत काय असेल एफ असेल, क्यू ची किंमत एफ असेल. कळलं. अशा हे एवढं कंडिशन असेल तरच उत्तर केसेस आले आपलं हे आले. पहिलं तर वरचं नसणार आहे. ठीक आहे, आता दुसरं पी ऑर क्यू. ठीक आहे, आता ऑर ची कंडिशन काय, टी दिसली की उत्तर टी. टी आहे का, हो. टी आहे का, हो. टी आहे का, हो. टी आहे का, नाही, उत्तर काय ते एफ. सिंपल आहे, लक्षात ठेवा. ओके, आता बघा इथे काय आपल्याला उत्तर काय पाहिजे, टी पाहिजे. बघा या केसेस मध्ये आपल्याला पी ऑर क्यू उत्तर काय पाहिजे टी, मग इथं उत्तर येईल एफ. म्हणजे ही काय, ही कॉम्बिनेशन सुद्धा काय असणार आहे, कॅन्सल असणार. थोडक्यामध्ये हे इथपर्यंत ही बी कॅन्सल, म्हणजे ह्या दोघांपैकी. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला कळालं की पी ची किंमत हे काय असेल, पी ची किंमत T3 असेल, किंवा पी ची किंमत F3 असेल, किंवा क्यू ची किंमत ही F3 असेल, किंवा क्यू ची किंमत T3 असेल. ठीक आहे, आता आपण दोन्ही किमती ह्या कंडिशन मध्ये टाकून देऊ. कोणत्या कंडिशन मध्ये उत्तर काय आलं पाहिजे, फॉल्स यायला पाहिजे. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये टाकू. बघा समजा पहिली कंडिशन मध्ये पी ची किंमत काय टाकली आपण, टी टाकली, आणि क्यू ची किंमत टाकली आपण एफ टाकली. तर ऑर ची कंडिशन काय, टी दिसली की उत्तर टी, म्हणजे उत्तर फॉल्स आले का, नॉट ट्रू म्हणजे आपल्याला फॉल्स उत्तर आले का, नाही. मग हे ऑप्शन काय असणार आहे आपलं, रॉंग असणार आहे, हे रॉंग असणार आहे. आता दुसरं बघा, पी ची किंमत काय टाकू आपण, टी टाकली, आणि क्यू ची किंमत काय टाकली एफ. ओके, तर इफ अँड ओनली इफ ची कंडिशन माहिती आहे, सारखं असलं तर उत्तर काय ते टी येते, आणि वेगळं असलं उत्तर काय ते एफ येते. इथे वेगळं मग उत्तर काय ते एफ येते. म्हणजेच ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, आपल्याला प्रश्न काय विचारला, देन दॅट डॅश इज नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. ओके, आपण पी आणि क्यू ची किंमत याच्यामध्ये टाकले तर उत्तर काय भेटलं, फॉल्स भेटलं. मग आपलं ऑप्शन नंबर काय आहे, बी करेक्ट आहे. ठीक आहे, ओके, सिंपल होता, आपल्याला कळालं आता. ठीक आहे, आता बघा पुढचं एक्झाम्पल आहे आपलं, लक्ष द्या. आता बघा, पी अँड क्यू इफ देम आर, हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स कोणाला आहे. ठीक आहे, ह्या ऑप्शन मध्ये चेक करायला लागणार आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय माहिती का,
ह्याचं उत्तर आणि कोणाचं उत्तर सारखं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ह्याच्या एंट्र्या ज्या कॉलम मधल्या एंट्र्या ह्या चौघापैकी कोणाच्या कॉलम मधल्या एंट्र्या सेम आहे ते सांगायचं आपल्याला. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल माहिती का, ह्याच्याकडे बघितल्यावर काय दिसतंय का बघू. ह्याच्याकडे मला बघितलं ह्याला जर मी पी म्हणलो आणि ह्याला जर म्हणलं मी क्यू, ह्याच्यामध्ये पी क्यू आणि इफ देन ह्याच्यामध्ये कोणचा लॉ वापरायचा, कंडिशनल लॉ वापरायचा. कोणचा लॉ, कंडिशनल लॉ. तर कंडिशनल लॉ म्हणजे थोडक्यामध्ये असं आहे. तर कंडिशनल लॉ काय म्हणतो माहिती का, बघा त्याला निगेशन लावायचं, दुसरं जशा तसं लिहायचं, त्यावर लिहायचं. कळलं? ठीक आहे. आता मी सांगतोय बरं का, मी सांगितलेलं सगळं आता रिपीट सांगतो, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. म्हणजे इथे तसं वापरू, पहिल्याला निगेशन लावायचं, हे जसं तसं, हे म्हणजे पी, हा हे पी इथं जसं तसं लिहून टाक, ह्याला निगेशन लावलं. दुसरं जसं तसं इथं काय टाकून दिलं मी, ऑर टाकून दिलं. कळलं? झालं. आता बघा इथे एक लॉ आहे कोणचा, निगेशन ऑफ कंजंक्शन. ते काय म्हणतो, ज्याचं त्याला निगेशन देऊन टाकू ज्याचं त्याला, याचं ह्याला निगेशन, याचं ह्याला निगेशन, ह्याच्या उलट ऑर, आणि हे जसं तसंच. ओके. म्हणजे आपण ह्याला जर सोडवलं तर असं उत्तर कोणाचं येते बघायचं. ठीक आहे. असं ऑप्शन आहे का कुठे, नाहीये. ओके, कुठंच ऑप्शन नाही. ओके, सगळ्यामध्ये इफ देन दिसेल असं कुठंच नाही. म्हणून आपल्याला बघावं लागेल, पहिल्याला चेक करावं लागेल की ह्याचं उत्तर असं येतंय का. ठीक आहे, आपण चेक करू आता. बघा ह्याला चेक करू, येला पी इफ देन क्यू इफ देन आर. ओके. आता बघा इथं सुद्धा ह्याला पी म्हणून ह्याला क्यू म्हणून, इथे कोणत्या वापरायचा, कंडिशनल. कंडिशनल काय म्हणतो, पहिल्याला निगेशन लावायचं, दुसरं जशाला तसंच लिहायचं, इथे काय टाकून द्यायचं, ऑर. ठीक आहे. आता इथे कोणता वापरायचा, कंडिशनल, हे जशाला तसंच. ठीक आहे, हे जशाला तसंच. कंडिशनल काय, पहिल्याला निगेशन लावायचं, दुसरं जशाला तसं, इथे काय टाकून द्यायचं, ऑर. नीट पहा, शे आणि हे उत्तर कसं आलेले, सेम आलेले. म्हणून ऑप्शन नंबर 1 काय असणार आपला, करेक्ट असणार आहे. ठीक आहे. ओके. अशा रीतीनं आज आपण या ठिकाणी मिसलेनियस एक्सरसाइज 1 मधलं बेसिक सुद्धा घेतलेले आणि मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये काही एक्झाम्पल घेतलेले. प्लीज ज्या विद्यार्थ्यांना माझं टीचिंग आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि या पुढील व्हिडिओ आपला पुढे